महानगर परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणारे सिनियर वाहक आमचे मित्र भक्तिशक्ती गाजवणारे दुपार पाळीमध्ये तसेच एका रिक्षा चालकाचे मालक तथा चालक आदरणीय जुरीभाऊ यांनी काल आपलं उत्कृष्ट पद्धतीचं अन्नदान केलं. अन्नदानामध्ये आपल्याला काल उपीट आणि गोकुळ दुधाचा चहा अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं. तर त्यांच्या हातून असंच अन्नदान घडावं आणि असं सत्कर्म घडावं अशी मी माऊलीची प्रार्थना करतो. तसेच आजचे अन्नदाते आदरणीय मूर्ती लहानपण कीर्ती महान असणारे आमचे सहकारी मित्र नामवंत कंपनी चालवणारे त्यांच्या हातून 20 घरांचा संसार चालवणारे काम देणारे असे कंपनीचे मालक आदरणीय तांबेभाऊ यांनी आज आपल्याला पोहे तसेच गुळाचा चहा आणून आपल्याला इथे अन्नदान केलं. गुळाचा चहा कारण कालचा जो चहा होता तो गोकुळ दुधाचा होता. मग आज गोकुळ दुधाचा म्हणणं बरोबर नाही, त्यामुळे गुळाचा चहा म्हणावा लागतो, म्हणजे थोडस बदल घ्यावा लागतो. मग अतिशय चांगल्या प्रकारचा आज त्यांनी चहा नाश्ता केला. त्यांच्या हातातनं अन्नदानाचं कार्य घडत राहावं, असं सत्कर्म घडत राहावं. बऱ्याच वेळेस त्यांनी याच्या माध्यमातून कुल्फी, ब्रेड, पाव, टोस्ट, इडली, वडा, सांबर इत्यादी असे त्यांनी आपल्याला डोंगरावरती निघून चाललेच आहे. पण आज याची प्रवृत्ती आपल्याला मदत न घेता साक्षात पोहे तसेच गुळाचा चहा त्यांनी आपल्याला आज दिला. असंच त्यांच्या हातातून सतत सत्कर्म घडावं माऊलीच्या निहित प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय आमचे मित्र नामवंत ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय शेळके साहेबांचा परवा वाढदिवस होता आणि आम्ही फेसबुकच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. ते सर्वांच्याच मागणीनुसार आज देखील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि उर्वरित जे आमचे हरिभक्त परायण झुरी महाराज आहेत ते उर्वरित 2 शब्द त्यांचे मांडतील आणि सर्वांचेच आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण. वाढदिवसापासून चालू करा. आत्ताच आमचे मित्र PMPL चे ज्येष्ठ वाहक माननीय विनोदाचार्य सर्वांशी हसतमुख वागणारे शंकरभाऊ चोले यांनी आजचे अन्नदाते आपल्या कुठल्या कंपनीचे मालक नामवंत कंपनीचे चालक मालक युवा उद्योजक नाईन ऑटोमेशन चालक व वाहक ऑटोमेशन ते मालक चालक वाहक चालक मालक युवा उद्योजक चालक वाहक म्हणा ना. तो सर्वांची प्रेमाने वागणारे असे शंकर शेठ तांबे यांनी आजच्या आपल्या नाश्त्याची सोय केली. नाश्त्यामध्ये उत्कृष्ट असे पोहे व उत्कृष्ट असा चहा त्यांनी दिलेलाच आहे. यापूर्वी त्यांनी आपल्याला भरपूर वेळा नाश्ता दिलेला आहे. काही डोंगराला दिला, काही डोंगराला चढताना दिला, आज प्रत्यक्षात दिला. त्याबद्दल माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांकडे मी अशी मागणी करेन की त्यांचा पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीचं जावं. त्यांच्या हातून अशीच वैष्णवांची सेवा घडव, अन्नदान घडव अशी मी माऊली चरणी प्रार्थना करतो. व आपल्या धावपळीच्या कालखंडात आपले सहकारी मित्र एक उत्कृष्ट असे ट्रान्सपोर्टचे मालक माननीय हनुमंतभाऊ शेळके यांचा परवा वाढदिवस होता. आपण त्यांना प्रत्यक्षात शुभेच्छा दिल्या, काहींनी व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेजच्या द्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेतच. परंतु त्यांची जी पार्टी होती ती राहिलेली आपली. त्यांना काल मेसेज केला, म्हणजे आमचं प्रेम असं राहू द्या, सदैव आपल्या हितचिंतकांचं मी ऋणी आहे. तर मी त्यांना म्हणलं बा आम्ही तुमच्या सदैव पाठीचे आहे, सर्व हितचिंतक तुमच्या पाठीचे खंबीर उभे आहेतच. परंतु नुसतं असं बोलून ऋण व्यक्त होत नाही.
त्यासाठी आपल्याला पार्टी द्यावी लागेल. त्याला ते त्यांनी मान्यता दिलेली तर तो मान्यता दिलेली. परंतु आपले सहकारी मित्र बाळासाहेब गायकवाड यांच्या वडिलांचं देवासन झाल्यामुळे ते सध्या गावाला आहे. आपण सर्व तिकडे गेलो होतो. ते आल्यानंतर आता ते 13वा विधी सर्व झाल्यानंतर ते येतील व एक दिवस आपल्याला ते शेवटी पार्टी देणार आहे. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्व सुप्रभात मित्रमंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो व माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्यावर एकच प्रार्थना करतो की त्यांना त्यांचं पुढलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं व भरभराटीचं जावं हीच माऊलीची प्रार्थना. व त्यांची आणखी एक पार्टी शिल्लक राहिलेली त्यांच्या लग्न वाढदिवसाची. आता ताई गावाला असल्या होते त्यावेळेस तरी पण त्यांची पार्टी यायच्या माध्यमातून आपण उत्कृष्टरित्या पार पाडली. तिथं केक बीक कापला. त्यामुळे आपल्या दोन्ही पार्ट्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर बाळासाहेब गावाला आल्यानंतर आपल्याला ती पार्टी ते दोन्ही एकत्रच देणार आहेत का नाही? हा दोन्ही एकत्रच घेऊ म्हणजे डबल खर्च नको. चांगले देतील ते. हा यायच्या माध्यमातून केलेलं आहे ते यायचीच होईल ना. शंकर शेट देतील ते. एवढं बोलून मी माझं मनोगत इथं थांबतो. पण हे 2 शब्द नव्हते, लय वेळ बोलला तुम्ही. मी काही जास्त बोलत नाही. वेळ भरपूर झालेली आहे. तरी आपल्या सुप्रभात मित्र मंडळाचे एक सदस्य छत्रपती संभाजी पार्क मधील एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक त्यांना 2 शब्द बोलायचं. केंद्रे सर यांना मी 2 शब्द बोलावा असं मी त्यांना विनंती करतो. आपल्याच ग्रुपला टाकणार, कुठं टाकणार नाही. बाजूला ठेवा ना. सरांनी 2 शब्द बोलून झालेले आहेत. आणि आपले ज्येष्ठ आणि आपले सहकारी जोडी सर आणि आपले PMTचे चालक वाहक आणि फॉर्च्युनरचे मालक त्यांनी सध्या आपल्याला काल नाश्त्याला उपमा भेटलेला आहे आणि चहा त्यांनी उशीर केला तरी पण आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे पोहोचवून दिलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा अशाच त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान हो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ते असेच आनंदी राहो त्याच्यामध्ये पण त्यांना शुभेच्छा. त्याच्यानंतर आपले